Good morning, students. Let us we have continue the chapter transition element and inert transition element. In a previous lecture, the periodic trends of properties are studied. In this lecture, study the preparation of potassium dichromate from a chromite ore. The formula of potassium dichromate is K2Cr2O6. Which of these? K2Cr2O6. In this formula, chromium are present, and that chromium is a 3D series of elements. Hence, the preparation of that potassium dichromate are studied in this chapter. अलग-अलग chapters. And that potassium dichromate are prepared from a chromite ore. That chromite ore is also called as chromium, and the formula is FeOCr2O3. काय है? FeOCr2O3. That preparation of potassium dichromate involves a 4 step. How many steps? 4 steps. First step is purification of chromite ore. प्युरिफिकेशन करायचं आपल्याला कशाचं? क्रोमाइट ओअर्स. बिकॉज ऑफ दॅट क्रोमाइट ओअर आर ऑब्झर्व्ड इन द अर्थ क्रस्ट. हेन्स द इम्प्युरिटीज आर प्रेझेंट इन दिस ओअर. हेन्स फर्स्टली दॅट कॅन बी अ प्युरिफाइड. दॅट क्रोमाइट ओअर आर अ प्युरिफाइड. That chromite ore are firstly crushed with the help of a crusher. कशाच्या मदतीनं त्याला आपल्याला क्रश करायचं आहे? क्रशरच्या मदतीनं क्रश करायचं आहे. येऊन आलं का लक्षात? The powder chromite ore will be the obtained, and that powder chromite ore are washed with the help of हायड्रोलिटिक क्लासिफायर. त्याला वॉश करायचं आपल्याला कशाच्या मदतीनं? हायड्रोलिटिक क्लासिफायरच्या मदतीनं. येऊन आलं का लक्षात? द लाइटर गॅंगवी मटेरियल आर रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ वॉटर अँड हेवियर मटेरियल आर सेटल डाउन ॲट द बॉटम. हेवियर जे मटेरियल आहे म्हणजे क्रोमाइट ओर जो आहे तो सेटल डाऊन होतो कशामध्ये? बॉटम मध्ये ऑफ दॅट हायड्रोलिटिक क्लासिफायर. दिस इज अ प्युरिफिकेशन प्रोसेस. आफ्टर दिस प्युरिफिकेशन प्रोसेस रोस्टिंग प्रोसेस आर टेक्स प्लेस. दिस इज अ सेकंड स्टेप. Which of these? Roasting process. In this process, conversion of chromite ore into a sodium chromate. Conversion केलं जाते या क्रोमाइट ओरचं कशामध्ये? सोडियम क्रोमेट मध्ये. That process in which that chromite ore are treated with a sodium carbonate. It is also called as soda ash. हे जे क्रोमाइट ओर आहे हे आपल्याला ट्रीट करायचं आहे सोडियम कार्बोनेट सोबत, as well as कॅल्शियम कार्बोनेट सोबत सुद्धा ट्रीट करायचं आहे. That calcium carbonate are used to increase the oxidation process in a roasting of that chromite
क्रोमाइट ओव्हर. ऑक्सिडेशन प्रोसेस इन्क्रीज करण्याकरता कॅल्शियम कार्बोनेटचा सुद्धा वापर केला जाते. मेनली ट्रीट विथ सोडियम कार्बोनेट. मेनली कशासोबत ट्रीट होते क्रोमाइट वर? सोडियम कार्बोनेट सोबत ट्रीट होते. अँड द सोडियम क्रोमेट विल बी द ऑप्टेन. येलो कलर सोडियम क्रोमेट मिळते आपल्याला. कुठल्या कलरचं? येलो कलरचं सोडियम क्रोमेट. अँड thus filtrate are filtered with the help of a filtration process. हे जे फिल्टर आपल्याला मिळून आलेला आहे, प्रिपेअर्ड सबस्टन्स जो मिळून आला आहे सोडियम क्रोमेट, तो आपल्याला फिल्टर करायचा आहे बाय अ फिल्ट्रेशन प्रोसेस. Then another third step. In this process, conversion of a sodium chromate into sodium dichromate. काय? सोडियम क्रोमेटचं कन्व्हर्शन करायचं आहे कशामध्ये? सोडियम डायक्रोमेट मध्ये. इन दिस प्रोसेस that sodium chromate are acidified with the help of a acid. In this process sulfuric acid are used. कशाचा वापर करायचा आपल्याला? सल्फ्युरिक ऍसिडचा वापर करायचा आहे. कन्व्हर्शन होते पोटॅशियम क्रोमेट सोडियम क्रोमेट टू अ सोडियम डायक्रोमेट. आलं का लक्षात? दिस इज अ थर्ड स्टेप. देन अनदर फोर्थ स्टेप. काय प्रिपेअर झालेला आहे? सोडियम क्रोमेट प्रिपेअर झालेला आहे. फर्स्टली द क्रोमाइट ओर आर ट्रीट विथ सोडियम कार्बोनेट that forms the sodium chromate. Then this sodium chromate are acidified with the help of a sulfuric acid that forms the sodium dichromate. Then this sodium dichromate are used to prepare potassium dichromate. In this process, that sodium dichromate are treated with a potassium chloride, and this mixture are taken a equimolar mixture. कसं घ्यायचं आपल्याला? इक्विमोलर. सारख्या प्रमाणात सोडियम डायक्रोमेट एज वेल एज पोटॅशियम क्लोराइड आपल्याला ट्रीट करायचं आहे. दॅट फॉर्म्स द पोटॅशियम डायक्रोमेट. काय प्रिपेअर्ड होते? पोटॅशियम डायक्रोमेट प्रिपेअर्ड होते. ऑरेंज रेड कलर डाय प्रिपेअर्ड होते, तो आहे पोटॅशियम डायक्रोमेटचा फ्रॉम येलो कलर सोडियम क्रोमेट पासून. तुम्हाला का लक्षात? इन दिस वे the potassium dichromate are prepared. आलं का लक्षात? पहा कन्वर्शन कशा प्रकारे होते. क्रोमाइट ore are firstly washed, then another that can be treated with a sodium carbonate with the help of a calcium carbonate. The sodium dichromate will be the obtained. Then this sodium chromate are converted into sodium dichromate with the help of a sulfuric acid. Then another that sodium dichromate are converted into potassium dichromate with the help of a potassium chloride. In this way, potassium dichromate are prepared. Then another, the uses of that potassium dichromate that can be used as an oxidizing agent. Then another that can be used in
in the manufacture of lead chromate and chromium. Then that can be a use in a tinning of a leather. Tinning of a leather process मध्ये याचा वापर केला जाते. It is also used as a dyeing process. Coloring agent म्हणून वापर केला जाते. Then that can be also used in the manufacture of a ink. कशाच्या प्रोसेस मध्ये? इंकच्या प्रोसेस मध्ये. Then that can be used as a degrees glassware. Washing of a glassware process मध्ये या पोटॅशियम डायक्रोमेटचा वापर केला जाते. It is also used as a laboratory reagent in a volumetric analysis process. कुठली process? Volumetric analysis process. And that can be also used to percentage of a chlorine in a water. बरोबर? पर्सेंट जे आहे क्लोरीनचं इन अ वॉटर, त्या प्रोसेस मध्ये सुद्धा या पोटॅशियम डायक्रोमेटचा वापर केला जातो. तुम्हाला का लक्षात? दिस इज द युजेस ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. समजलाय? थँक्यू. धन्यवाद.